सोनगाव येथे 100 फूट खोल विहिरीला कठडा नसल्याने एक म्हैस दुपारच्या सुमारास विहिरीत पडल्याची घटना घडली। त्यावेळी परिसरात धो-धो पाऊस सुरू असतानाही गावातील जिगरबाज तरुणांनी धाडस दाखवत म्हशीला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले। सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पार्टेसर यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम शेलार, किरण चव्हाण, संजय ढेबे, दीपक जाधव, सरपंच ढेबे, कारंडे यांच्यासह गावकऱ्यांनी बचावकार्य सुरू केले। दोरखंड, जेसीबीच्या मदतीने तसेच प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता अनेक तास प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी म्हशीला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। या बचाव कार्यात सहभागी झालेल्या सर्वांनी दाखवलेल्या धाडसाचे आणि एकजुटीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे। वेळीच मदत मिळाल्याने मुक्या जीवाचे प्राण वाचले, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। विहिरीला कठडा नसल्याने भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने विहिरीला संरक्षण कठडा बसवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। सांगायचं म्हटलं तर हा 1-1:30च्या दरम्यान अपघात घडला। आम्हाला कळलं काहीतरी 1:30च्या दरम्यान आम्हाला समजलं असेल की आम्ही तिथं पोचलो आणि थोडं बघितलं, आमच्यानी काय होण्यासारखं नव्हतं। तेव्हा सरांचं कॉन्टॅक्ट घेतला, सरांना आम्ही फोन केला, सरांचा काय कॉल लागत होता, काहीतरी करून सरांचा कॉन्टॅक्ट करून आम्ही सरांशी कॉल केला। सर म्हटले की आम्ही 1 पाऊण तासात पोचतो आणि आम्ही सगळे गावकऱ्यांनी सगळी तयारी करून जेसीबी बोलून वगैरे सगळं तयारी केली होती। सर आले, सरांच्या आम्ही सगळ्यांच्या योगदानाने आम्ही म्हैस बाहेर काढली। सगळं व्यवस्थित आहे, सगळं सुखरूप आहे आणि सर्वात मोठं म्हटलं तर सरांचे आभार मानले पाहिजेत। वेळेला आणि कुठल्याही प्रसंगाला वेळेवरती पोचतायत हे महत्त्वाचं आहे की वेळ प्रसंगी सरांनी फोन उचलला किंवा सरांच्या तत्पर आहेत, सरांचे खूप खूप आभार। इथून पुढे काय आम्हाला अडचण आल्या किंवा काय झालं अशा प्रसंगाला सर आमच्याशी उपलब्ध राहतील किंवा आम्ही सगळे तुम्हालाही सहकार्य करत राहू। काही कुठली गोष्टी लागली तर आम्हाला तुम्ही कळव करा। सरांचे खूप खूप आभार। सर, आपला अनुभव थोडासा सांगायला की कशा पद्धतीने रेस्क्यू झालं? रेस्क्यू कसं, मला फोन आला सरपंचाचा की बाबा अशा ठिकाणी विहिरीत म्हैस पडलेली आहे। विहीर साधारणतः 100 ते 150 फुटाची विहीर असेल आणि लगेच मी त्यांना म्हटलं की मला महाबळेश्वर न्यायला 1 पाऊण तास लागेल तर चालेल का? तर ते म्हणले चालेल। आणि दुर्दैव म्हणजे अशा घटनाला आम्हाला मदत कार्याला लागू नये अशी मी पहिले ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि मी लगेच आपले जे टीम एस आहेत, जसे की विक्रम शेलारे, किरण चव्हाण, दीपक आणि इथं आमच्या सगळ्या सदस्यांना मेसेज टाकला की आपल्या अशा रेस्क्यूसाठी जायचं आहे। आणि सगळं हे पाण्यातलं जे आहे, लाईफ जॅकेट आहे, रिंग आहे, रश्या आहेत आणि बरेचसं इक्विपमेंट्स घेऊन मी विहिरीजवळ पोचलो। एक चॅलेंजिंग जॉब होता, कारण त्या जिवंत प्राण्याला आपल्याला वरती काढायचं होतं। आपण काय केलं, जेसीबी साईडला लावला, जेसीबीच्या साह्याने आपण 4ही बाजूनी रोप खाली टाकले आणि एक विशिष्ट साखळी पद्धत असते, त्या साखळी पद्धतीने आपण त्यांना बांधलं आणि सगळ्या गावकरी लोकांनी, आपले सरपंच स्वतः खाली विहिरीत उतरले, आपली टीमचे सगळे जवान खाली उतरले। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।